गायत्रीचा दादा सगळ्यांना माहितीये. त्याच्या जन्मानंतर 9 वर्षांनी आमच्या घरात एक आली गोड परी. जाऊ नको सगळ्यांच्या आवडीने नाव आम्ही तिचं ठेवलं गायत्री. इतकी गोड, इतकी छोटी, नाजूक, कधी एवढी मोठी झाली कळलंच नाही. पण एवढी मोठी तिला करता करताना हाताचा पाळणा केला तिच्यासाठी असं कधी म्हणणार नाही. कारण स्पर्शच तुझा इतका मखमली या हाताला भार कधी झाला नाही. खूप रात्री जागवलं तुझ्यासाठी असं पण म्हणणार नाही. गोड निरागस तुला पाहताना रात्र कधी संपली कळलं नाही. नंतर मोठी होत गेली गायत्री. हळूहळू खूप छान वाटायला लागलं मला सुद्धा शाळेत जायची. असं करता करता खूप अभ्यास घेतला तुझा असंही कधी म्हणणार नाही. समज छान होती तुझी. अभ्यास घेण्याचा त्रास झाला नाही. खूप वळण लावलं तुला असं कधी म्हणणार नाही. सरळ साधा स्वभाव तुझा कळवावा लागला नाही. खरंच साधी सरळ होती. खूप नाही तिला हे करायला लागलं मला. स्वयंपाक शिकवला तुला असं कधी म्हणणार नाही. तर हाताला चव आहे तिच्या. लक्षात ठेव फक्त की छान करते. मला आश्चर्य वाटलं की ती खरं खूप स्वयंपाक वगैरे आपल्याकडे एवढा ते शाळेत कॉलेजमध्ये असताना करायची वेळ येत नाही. पण ती इंडिपेंडंट राहायला लागली, मैत्रिणींकडनं शिकली आणि हाताला चव मेन आहे. त्यामुळे चांगलं करते. थोडा कॉमन सेन्स पण आहे कशात काय घालावं काय नाही. लक्षात ठेव फक्त समाधानाचा मार्ग पोटातून जाईल तेवढं मात्र लक्षात ठेव. खूप काळजी वाटते तुझी असं पण कधी म्हणणार नाही. कारण श्रीकांत सगळं सगळ्यांचं प्रेम बघून ती काळजी मनाला शिवत नाही. अजून काही ओळी आहेत खरं आठवत नाही मला. पण असं सगळं मोठ्या माणसांचा आशीर्वाद, परमेश्वराची कृपा असल्याशिवाय असं सगळं मिळत नाही. तेव्हा श्रीकांत आणि गायत्री तुम्हा दोघांनाही अत्यंत निरोगी, आनंदी, सुखी, समाधानी, यशस्वी, आत्मविश्वास पूर्ण आणि शांततामय आयुष्य लाभो असं इथल्या सगळ्या जमलेल्यांच्या वतीने आशीर्वाद देते मी. अजून एक थोडेसे 4 ओळी होत्या की एवढ्या सगळ्या छान आनंददायी प्रसंग तर आपल्याला खूप छान आनंद देऊन जातात. पण कधी कधी खूप अवघड प्रसंग पण आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. आणि मला असं वाटतं की अशा अवघड प्रसंग खरं तुम्हाला खूप स्ट्रॉंग बनवतात. आणि माझ्या पण आयुष्यात खरंच येऊन गेले. माझी बहीण सुनीताई, माझे सर, माझे कलिग्स, माझ्या नंदा इथे, त्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे की अवघड प्रसंग सगळ्यांनाच येतात. तसे मलाही खूप आले. आणि ते करताना मला असं वाटलं मी खूप स्ट्रॉंग बनले आणि इतकी स्ट्रॉंग बनले असं वाटायचं मला की वाटलंच नव्हतं मला कधी की अश्रू मला हरवतील. वाटलंच नव्हतं मला कधी अश्रू मला हरवतील. माझ्याच मुलीचं प्रेम असं शस्त्र म्हणून वापरतील. वाटलं होतं मला की मीच अश्रूंना जिंकलं. वाटलं होतं मला की नेहमी मीच अश्रूंना जिंकलं. पण माझ्या चिमणीची सासरी पाठवणी करताना अश्रूंनी मला हरवलं. माहित नव्हतं मला की अश्रू असे दबा धरून बसतील. माहित नव्हतं मला की अश्रू असे दबा धरून बसतील. माझ्याच छकुलीत गुंतवून असा गनिमी कावा करते. पण आज जेव्हा मी माझ्या बाळाला एवढ्या आनंदात पाहिलं तेव्हा म्हटलं हरले तरी मीच अश्रूंना जिंकलं. आणि कोल्हापूर सो मच. म्हणजे भावना बोलतात. सुखी राहा.